अरे कुठं थांबली हो वैष्णवी? आरू काय आरू? आरू तुझी मम्मी कुठे आहे का? गाडी थांबव म्हणली मला पाणी प्यायचं म्हणली. कुठं बसली जाऊन? इकडं नारळ झाडाच्या आडवी बसली. हा बघ का ग वैष्णवी इकडे कमी बसली येऊन? नारळाच्या झाडाच्या आडवी बसली जाऊन. तुला काय म्हणली आपल्याला? आता आले पाणी पिऊन म्हणली. मी शिवाय द्यायची काय गरज होती मला सांगा. शिव्या? तुम्हाला मी खवळे होते, आ, हल्ले बा, होते बा, मी. बा, मी शिवाय तुम्हाला दिल्या? फक्त एकच बोलले होते ना की गाडी दमाने चालवा, वारं लागते एवढा शब्द बोललेला मी. मग मी काय म्हणत गरज होतो आहे मोठी तमाशा गाडी घेतो, करायची? बारकी गाडी मोटरसायकल नको. मला जर डोळे गच भरले कचऱ्याने माझे. तुमच्या कचऱ्याने डोळे भरले. तुम्ही सांगा मला प्रवास हाय किती 80 किलोमीटर जाणार, 80 किलोमीटर येणार, त्यालाच मोठी गाडी आणायची का? हा हा कशाला विनाकारण 700-800 रुपये 1000 रुपये समजा मला सांगा. मला गाडी फिरू वाटतं म्हणून तुम्हाला चला म्हणले मी. एवढा काय नाकाच्या शेंड्यावर वाग यायची गरज आहे? लोक कायमचं 12 महिने ना वर्ष गाडीवर फिरते टू व्हीलरवर. मला नाही आवडत तुमच्या तसल्या 4 व्हीलरमध्ये फिरायला. मरणाचा वास येतो, ते एसी लावून ठेवायची, गाडीत बसल्या बसल्या मरणाच्या उलट्या होत्यात माणसाला. नुसता टू व्हीलर घ्या म्हणलं म्हणून एवढा लाल का व्हायची काय गरज आहे? शिवाय द्यायची काय गरज आहे? तुम्हाला काय मी बोलले होते, धावले होते, तुम्हाला गुढीने सांगत होते ना टू व्हीलरवर जाऊन पण म्हणून. असं लोकांच्या रानामध्ये येऊन बसणं बरोबर वाटते का तुला? काय उचलून घेऊन चालले का त्यांचं रान मी डोक्यावर? हा काय उचलून घेऊन चालले का रान मी त्यांच्या डोक्यावर? तुला बी कळत नाही का? तिला सांगायचं ना आता आली म्हणली तू बी, आणि मी तिथं गाडी पलीकडे रोडच्या पलीकडे. ए आरू, शिवाय द्यायची गरज काय होती मग तिला बिन मला बी? ही बी बोला नाही. बरं आता जायचंय का इथंच मुक्काम करायचं? कॅन्सल करायचं, रिटर्न जायचं, मला नाही यायचं कुठंच. वापस? हा वापस जायचं, मला वापस नाही. आणि तुमच्या निघत होत नसलं तर सांगा मला, मी रस्त्याने मरणाच्या गाड्या जातात, कोणत्या बी एखाद्या 4 व्हीलरला हात करून जाते मी, सोडते आम्हाला. तुला यायचं का सोबत माझ्या? हा नाही यायचं तिला बी, नाही मला बी नाही यायचं. ए लाडूबाई काय कामाले हो? लीक माईसारखीच तू बिन. तुमचं मला सांगा तुम्ही शिवाय द्यायचं काय करणार होतं? तुम्हाला जर आई येऊन शिवाय दिल्या कोणी किती राग येतो. तुमच्या नुसतं आईचं नाव जरी मी घेतलं तुम्हाला मिरच्या लागतात, आणि तुम्ही डायरेक्ट माझ्या आईवरून मला शिवाय देता. माझ्या रस्त्यावर पडली नाही आईवर नाही दिली तुला. आईवर ऐका आली ती, आईवर शिवी दिली हा, नाही. माझे कान वाजतात ना. तुझे बहिणी कान झाली, वाजले मी असतील. कानपूरला गेली काय माझी नकरा लावलाय? नाही तुमचं लय झालं. तुम्ही पुण्यात तितकंच येणं तितकंच नाटकं करतात ना. आता मला यायचं नाही. तुम्ही आता माझ्या आईच्या घरी मला नेऊन सोडा, आणि मग पुन्हा मला म्हणायचं नाही चल मी बिल तिकडं म्हणून. सापडी तो दोघी जण तुम्हाला पाणी प्यायला म्हणून. काय कुठलं पाणी प्यायला तिथं? हा माझे तांदूक सगळे हरपते तुम्ही शिवे द्यायला लागले हो. नारळ चोरा आली का इथं? चोरटी बिरटी नाहीये मी, कळलं का? माझं नारळ पिऊ वाटला ना तर मी डायरेक्ट म्हणेन त्या 100% नारळ नारळ चोरा निघा. नारळाचा बाग बघून आली इकडं. मी डायरेक्ट त्या काकाला म्हणेन मला नारळ तोडून द्या, प्यायचा आहे म्हणून. चोराची काय गरज आहे? एवढं मोठं देवाने तोंड दिले ना मला बोलायला. मी काय चोरटी बिरटी दिसले काय तुम्हाला? नाही चोरटी नाहीस तू तशी. उगा सहज बोललो मी पण. बरं आता पाणी प्यालात, निवांत बसलात, आराम केला. मला अजून इथून आपल्याला किती किलोमीटर जायचं माहिती का? आपल्याला नाही, फक्त तुम्हाला. मला इथून रिटर्न जायचंय. माझं काय कोणी रडत नाही तिथं, वाट नाही बघत बसलं माझी. नारळामधलं पाणी प्यायचं होतं होय तुला? तरी म्हणलं मी. बरं चल आता, चुकलं माझं. इथून पुढं तुला कधीच बोलत नाही, कधी शिवाय देत नाही. रोज उठून तुझं मया करतो. माझी माया नका करू, हा. फक्त आईवर शिव्या देऊ नका. तुम्हाला माहिती मला जर काही बोललं ना राग येत नाही मला, पण आईवर शिवी जर दिलं माझं डोकं फिरतं हे तुम्हाला पण माहिती ना. आईवर शिवी दिलीच नाही तुला, ऐकू आली तशी. इथून पुढे देणार आहे? हां इथून पुढं अजिबात नाही. चला मग.